आणि वर्णन करणारा सुद्धा त्याच थोडीचं माझ्यासारख्याला वर्णन करणं शक्य नाही, तरी सुद्धा बुद्धिहीन तनु जानकी सुमरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु क्लेश विकार। बुद्धिहीन मी तो अल्प मतिहीन काय वर्णू तुमचे गुण। एवढा काय बघितलं लवकर हात लागला म्हणजे मला बरं वाटतं, मित्रांना मिळव लागते। काय सांगतो मी तो अल्पमते हे काय वर्णू तुमचे गुण। उदकीत आलेले पाषाण हे महिमान नामाचे, मी तो अल्पमती मतिहीन, जरी मतिहीन असलं तरी कधी कधी काय असतं वर्णन करायचं आहे, आपल्या हितासाठी वर्णन करायला काही हरकत नाही। निजगिरा पावन करण कारण राम जस तुळशी कहो। एक कारण सांगितले गोस्वामीने, हे निजगिरा पावन, निजगिरा स्वतःची वाणी, दुसऱ्याचं कल्याण नाही। तुम्ही हिता ऐकायला बसलात, तुमच्या कल्याणासाठी माझा उद्देश सुरू झालेला नाही। निजगिरा पावन, स्वतःची वाणी पावन पवित्र करण्यासाठी। निजगिरा पावन करण कारण राम जस तुळशी कहो। रामाचं यश वर्णन मी करतो त्याच्यासाठी स्वतःची वाणी करतो। आणि दुसरं कारण मोरे मला प्रबोध जे होई, माझ्या मनाला बोध मिळतो। ऐकणाराचा नाही, ऐकणाराचा त्यांचा वैयक्तिक असतो। ऐकणारा कधी कधी झोप चांगली येते, कधी त्याला वाटतं बरं झालं, त्या दृष्टीने का व्हायला लाभ होतो। मी एका ठिकाणी कथा करीत होतो, हे उदाहरण मी पहिले सांगितलेले तुम्हाला। एक जणांनी कथेचं आयोजन केलं, मोठा सेट होता, ऐकलं ना तो। काही काही ऐकलं असलं तरी नाही म्हणणार, त्यानं पाठ असलं तरी नाही म्हणणार, कारण त्याला माहिती अजून डबल ऐकलं म्हणजे पक्क होत। मोठा सेट होता आणि त्यांनी सगळं कथेचं नियोजन त्याच्याकडं होतं, खर्च त्याचा होता। पुढं असं बल्ली असायची त्या ह्याची मंडपाची, येऊन असं पुढं बसायचं आणि सुरुवातीलाच झोपायचं। हे मला फार वाईट वाटायचं, मग समोर माणूस झोपला की माझं टकोर फिरतं। आपको मराठी आती? कहाँ से आप? पूरी मराठी समझते का? मराठी पूरा समझते। मराठी बरता? ही ठीक। आपको सगळी मराठी आहे। 80% समझ जाते, 80% मतलब पूरा ही समझ जाते। काय सांगत होतो? हा, सुरुवातीला झोप। मी आणि त्याला एक पुन्हा व्यवस्था होती, त्याच्या संग एक माणूस होता, मुलगा होता, लहान नातू होता त्याचा। तो ह्याच्यासाठी यायचा संघ की ह्याला झोपूतून उठून न्यायला माघार। मी त्याला सांगितलं, ते तुमचं कोण आहेत? म्हणले आमचे आजोबा आहेत।
म्हणले अशा कथा केल्यात का त्यांनी पूर्वी? म्हणले हां भरपूर केलेत. म्हणलं कसं? म्हणले असेच. असेच म्हणजे झोपायचा कार्यक्रम. म्हणलं तू काय करीत जा, त्याला उठवीत जा, फक्त डुकले खायला लागले की मागून धक्का मारायचा की तुला म्हणले हे 2 रुपये दररोज देत जाईन मी. मग ते काय त्याला झोप लागायला लागले की तो धक्का मारायचा. आता 2-3 दिवस 2 रुपये दिले. तो मुलाला म्हणला मला धक्का मारी जाऊ नको, राम की कथा मुझे बहुत आराम दे रही, धक्का मत मारना, मैं तुझे 4 रुपये दूंगा. दुसऱ्या दिवशी पाहिलं ते मुलगा उठवी ना, त्याला 9 दिवसाची कथा होती. अरे म्हणलं उठवी ना, तो 2 रुपये देतो, उठू नका म्हण. ते म्हणे त्यांनी 4 रुपये केलेत म्हणे, 8 रुपये केले तर पुन्हा उठवतो. पुन्हा मी 8 रुपये केले, मग त्यांनी 16 केले पुन्हा. तर सांगायचं तात्पर्य काय काय लोकांची रामकथा म्हणजे झोपायला. आज तर काय मला काहीच दिसत नाही कोण झोपलाय आणि कोण जाग. अंधार म्हणल्यावर बरंच झालं. त्याला लाईट नाही, आधीच मला कमी दिसायला लागले, आता बरोबर. बोल ना का, हे बोल ना का, पाया पडायचं जायचं. काय सांगत होतो? बुद्धिहीन तनु जानकी सुमरो पवन कुमार. जरी तेवढी बुद्धी जरी नसली, हनुमानजीचं वर्णन करायची तेवढी लायकी नसली तरी वर्णन करायला काय हरकत नाही. जेवढी आपली बुद्धी आहे तेवढी. राजहंसाचे चालणे भूतली झाली शहाणे, म्हणून येरा काय कोणे चालावेचे ना. राजहंस पक्षी चालायला खूप सुंदर असला, नाही कधी कधी चालणाऱ्या माणसाला त्याच्या उपमा देतात, हंसगामिनी वगैरे. असं खूप सुंदर चालतो. आकाशात सुद्धा अशी लाईन बनवून चालतो, अशी लाईन व्हीच्या आकाराची लाईन बनवतो. राजहंस पक्षी पाहिले का तू? नसले पाहिले ते बगडे सुद्धा तशी लाईन बनवतात, सुंदर चालतात. मग काय चिमण्यान ते काय त्या चलत नाहीत का? काय त्याला लाईन बनवता येत नाही किंवा त्याच्यासारखं उचवडता येत नसलं तरी पण आपल्या हिमतीने आपल्या शक्ती अनुसार चलत राहतात. तसं माझी बुद्धी कमी असली तरी व्यासादिकाचे उन्मेक राहटती जेथे शासक, ते तर मी एक रंक चावळी करी. व्यासादिकांची बुद्धी खुंटीत होती हे रामकथान भागवत कथान सांगायला. रामायणम पठितम मे, व्यासाने म्हटलं मी रामायणाचं पुन्हा पुन्हा अध्ययन केलं, पठन केलं, आणि मग करिष्यामी पुराणाने महाभारतीय वच. रामायण आदिकाव्याच्या आधाराने मी रामायण पुराण लिहिलेले आहेत. व्यासांनी सुद्धा रामायणाचा आधार घेऊन लिखाण केले, कारण आधी कवी हे रामायण वाल्मिकीने लिहिलंय, आधी व्यासांच्या पण आधी लिहिलंय. हे महत्वाचं. तर रामायण साधारण समजू नका. आणि हनुमानजी त्यात सगळ्यात महान हनुमानजी की कथा ऐकायला 1 नंबर. कथा ऐकायला आणि कथा सांगायला हनुमानजी, कथा प्रवक्ता आणि कथा सुरता हनुमानजी 1 नंबर आहे. हनुमानजीची प्रतिज्ञा आहे की मी रामाने सांगितलं सगळे आता अविद्या काय करायची, साकेत धामात न्यायची. हनुमानजीला चला म्हणले नाही. म्हणले का? म्हणले जोपर्यंत रामकथा पृथ्वीवर आहे तोपर्यंत मी इथेच राहणार आहे.
रामकथा जोपर्यंत पृथ्वीवर चलती तोपर्यंत मी इथंच राहील. कारण कथाची रामचरित्र सुनिबे को रसिया. रसिया म्हणजे रसिक आहेत. रामाची कथा ऐकायला रसिक आहेत. आपल्यासारखं नाही झोपा काढीत. रस येतो. वयम तो नवितृप्या उत्तम श्लोक विक्रमे यशृणत्वाम रसज्ञानाम स्वादु स्वादु पदे पदे. प्रत्येक पद श्लोकाचं प्रत्येक पद ऐकल्याबरोबर काय होतं म्हणले स्वाद, नवीन स्वाद, नवीन आनंद येतो. स्वादु स्वादु पदे पदे. हे शृण्वताम, श्रवण केल्यानंतर रसज्ञानाम म्हणजे शब्द काय वापरला, रसज्ञ. रसज्ञ म्हणजे रसाचं ज्ञान असणारा लागतो. कथा ऐकायला रसाचं माहिती लागते. लल्लू फट्टूचं काम नाही हे कोणी उठलं बसले कथा ऐकाय. रसज्ञ त्याच्यात रस पाहिजे. आपल्याला संसारी कथा असल्या की किती बी रस. रात्रभर गप्पा ठोकीत बसते पण झोपणार नाही. त्यांना कधी कधी सांगावं लागतं झोपा, नाही तर लिहावं लागतं. रात्री 9च्या पुढे जर बडबड केली तर दंड होईल. ब्रह्मचारी आश्रमात लिहिलेलं मी आरवड्याला पाहिलं. जास्ती उशिरापर्यंत जागून बडबड केली तर हे होईल, कायदेशीर कारवाई होईल. आणि रामकथा आणि कृष्णकथा काढीनं लगे डोकल्या खाणार. एक तर पहिलं कथाच ऐकणार नाही. आणि कथा जर आवाज क्लिअर आहे ना, हे आवाज क्लिअर आहे का पाठीमाग? बलात्कारे जरी आणला कधीच निद्रा गेलोडीशी टेकून या. एक तर येणारच नाही. काही सांगणार 9 दिवस आहे आता काय आहे त्याचं बघू उद्या जाईल म्हणून जाणारच नाही. एखाद्याने जबरदस्तीने आणला, आल्याबरोबर झोपणार. निद्रा गे लोडेशी टेकून हे टेकून बसतो आणि झोप होतो. लगी गुहारायला सुरू. आणि झोप बी लई चित्र असते. काही काही लई मूर्ख असते. काही काहीचे डोळे उघडे ठेवून झोपतात. पत्ताच लागत नाही हो झोपलाय का काही झालाय. हो खुशाल झोपलेला असतो. काही काहीचं तोंड उघडं ठेवून झोपत. काही काही नाकातून हवा घ्यायची आणि तोंडातून सोडायची. असा बी प्रकार. आणि काही काहीचं तोंड उघडत. एक जण आणि काही कार्यक्रमात कधी खूप लांब लांब बसत आहेत. काही काही एक जण आलं लांब मागं बसलं भीतीला टिकून तोंड उघडं ठेवून. आणि कुत्रं आलं वर टांगडी केली त्याच्या तोंडावर. मुतलंच. त्यालाही पता लागला नाही. गरम होते ती. गार असतं तर पता लागला असतं. सकाळी चर्चा सुरू झाली. कीर्तन, रात्रीचं कीर्तन लय भारी झालं, लय गोड झालं. हे 2-4 बार याने ऐकलं. ह्याचं टकोरं फिरलं. काय गोड होतं म्हणतात, काय चांगलं होतं म्हणतात. खराट होतं कीर्तन म्हणला. कारण हे आयला झोपले गेले तिथं. हनुमानजी संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमंत बलवीर. सगळी संकट हनुमानजीची कथा ऐकली की दूर. त्या प्रयागच्या जवळ एक ब्राह्मण कुटुंब राहत होतं. हनुमानजीचं भक्त होतं. नीट आहे का? आणि मालक जे होते घरातले गावाला गेले. 2 मुलं लहान मुलं. त्यांची आई तिथं होती घरी. पैसा कमिवलेला होता भरपूर दान दक्षिण. चोर आले. हे म्हणले कुठल्या वरून काही उड्या हाणल्या, कुठून पत्र्यावरून ह्याच्यावरून उड्या हाणल्या आणि आतमध्ये घुसले घरात. नीट आहे का? वरटे घाबरले. लहान मुलं लागले वरडायला आता काही खरं नाही म्हणून.
ते काही शस्त्रास्त्र घेऊन आले होते. आता काय करायचं? आई म्हणली घाबरू फिबरू काय नका. हे जा बाहेर, हो ग बडबड कराय. काय सांगतो? ती चोर आली. आता काय करायचं म्हणले. आई म्हणली आपल्या घरामध्ये हनुमानजीची सेवा आहे, हनुमानजीची पूजा असते दररोज. काही करू नका, शांत होऊन हनुमान चाळीसा वाच. सुरू केलं हनुमान चाळीसा. आणि विशेष करून संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमान. त्या उड्यात एक वानर आलं. आता ते वानर लई चित्र असतात. वानर म्हणजे हनुमानजी. एका ठोक्यासच एक चोर खाली पाडला. बाकीचे 2-4 होते ते त्यांनी अंदाज पाहिला की अरे हे काय खरं नाही, जगायचं असलं तर पळा. आता खरी घडलेली घटना आहे तिकडे त्या बुंदेलखंड तिकडं नक्षली भाग आहे ना, तिकडं खरी घटना घडली. तिथे एक अधिकारी होता, हे आपलं फॉरेस्टचा अधिकारी होता. आत्ता घडलेली घटना. त्याला मारायला स्टेन गन घेऊनच आले नक्षलवादी. आले ना, तर ह्याला काय वाटलं, हे हनुमानजीचं भक्त होता, ह्याने काय स्मरण केलं, त्याला काय आवेश झाला, एकच ठोका मारला स्टेन गनवाल्या नक्षलवाद्याला. तो लीडर होता मेन. हिथून मंदिराच्या बाहेर पडलं. म्हणजे कंपाऊंडच्या बाहेर, ते कंपाऊंडच्या आतमध्ये आले होते ना, त्यांच्या त्या ऑफिसच्या कंपाऊंडच्या बाहेर एका ठोक्यासच तिकडं पडलं. मला हानमारा करायची सवय होती पहिली, निबार बतकवायचो मी बघतायला सुद्धा. म्हणजे जे आडमटेपणा करतील त्यांना, चांगल्या बघताला नाही, गरीबाला नाही. आता नाही, पहिलं. पण किती ठोका हाणला तरी पडत नसत. पडलं तरी तिथं पडणार. इथून तिथं कंपाऊंडच्या बाहेर पडतो का माणूस? पडलं ती गेलंच वाचणार. बाकीच्याने पाहिलं की एवढ्या लांब ह्याने एका ठोक्यास माणूस मारतोय म्हणलं, तकाट गेले त्याला. अर म्हणले काय खरं. संकट केटे हनुमानजीची सेवा करायची बापू संकटाच्या टायमाला. भूत पिशाच निकट नाही यावे. भूत पिशाच असो काय असो, रात्रीचं सुद्धा. काही लोक आहेत ना, रात्रीचं आमुष्याचं वगैरे रात्रीचं कुठं गेले जंगलात, रात्र झाली तर रामाचं नाव घेते, त्याच्यामुळे सुद्धा हनुमान खुश होते. हनुमानजीला त्यांचं नाव घेतल्याने जास्ती लय खुश होत नाही, रामाचं नाव घेतल्यावर जास्ती खुश होते. पण ही शहाणी असते, ही कधी देवाचं नाव घेणार नाही. ती सुद्धा रात्रीचा अंधारात संकटात सापडे की राम 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 सुरू करून देणार. आणि लाईट दिसायला लागली, कुत्रे भोकलेला ऐकू आलं, जो सुखमे सुमरण करे तो दुःख ऐकू होई. आपलं कसं दुःख आल्यावर जय हनुमान जय हनुमान जय हनुमान जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिस्ते हो लोक हो जगर रामदूत अतुलित बलधाम. त्या टायमाला असा हनुमान चालीसा इतका उकळी फुटल्यासारखा करतो. हनुमानजी काय एवढे बावळट आहे का? तुझ्या मतावर चालाय ते नोकरी धरली काय तुमची? प्रेमाने पहिल्यापासून हृदयापासून भजन पाहिजे. जरांगे पाटील हे जरांगे का काय हे बारगजे प्रभू का कुठून उगावले हे काय सांगत होतो. मला सांगितले कोणाचं नाव घेऊ नका ह्याच्यात. म्हणजे ती का मला लय आवड अडचणीत चौकून काय सांगत होत प्रवचन. काय म्हणतो? हनुमानजी वर एक कथा मी अशी ऐकलेली. हनुमानजी काही बी करू शकते. हनुमानजीचं भक्त एक जो भक्त होता अतिशय भक्ती करणारा. हनुमानजी प्रकट झाले
आणि ते म्हणले मला दीक्षा द्या. म्हणले दीक्षा तुझी हित नाही होणार, तुझा जे भाव आहे तो गोपी भाव आहे. म्हणले तो वृंदावन मध्ये जाऊन भजन कर, तिथं तुला गुरु भेटतील. नीट लक्ष ठेवा. त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला जे साध्य पाहिजे ते सुद्धा देण्याचे ताकद हनुमानजीकडे आहे. असं नाही की आमच्याच पार्टीत या, आमच्याच रामभक्त होऊन लगेच माळ घाल तुझी दीक्षा झाली. ज्याचा गुरु जिथे, पूर्वीचे गुरु असे होते की ज्यांचा गुरु जिथे तिथं पाठवित होते. तुम्हाला माहित भक्तिचारू महाराज ह्याच्याकडे गेले होते, आनंदमयी माकडे. आनंदमयी मा इंदिरा गांधीची वगैरे गुरु होती. असं म्हणतात की बाथरूम मध्ये आंघोळ करायला लागले तर त्या सांदी जे होते ना त्याच्यातून कधी कधी दिसायचं, ते असतात ना बाथरूम मध्ये छोटे छोटे फटे असतात, त्याच्यातून असं लाईटच्या प्रकाशासारखा प्रकाश येत होता. आनंदमयी मा खूप मोठी सिद्ध महिला होती. लाईट पडल्यासारखं पडायचं, म्हणजे कसं शरीर असेल. भक्तिचारू महाराजांना ते त्यांच्या घरातले माणसं म्हणतात. तुम्हाला माहिती ना भक्तिचारू महाराज गुरु होते इस्कॉनचे, हेड आहे का? तर ते त्यांच्यावर खूप प्रभावित होते भक्तिचारू महाराज. त्यांच्या घरातले नातेवाईक काही ते आनंदमयी मातेचे शिष्य होते, ते त्यांचं लय ऐकायचे, चमत्कार लय ऐकायचे. म्हणून हरिद्वारला का कुठंतरी ते आनंदमयी मला भेटले. महिना दीड महिना त्यांच्या आश्रमात राहिले. त्यांच्यातलं एक जवळचा जो आनंदमयी माचा जवळचा जो त्यांचा शिष्य होता, म्हणे यांना दीक्षा देऊन टाका, राहते ते. नीट आहे का मी काय सट सांगतोय? भक्तिचारू महाराजाला दीक्षा द्या. ते म्हणले नाही. मग ह्यांना तर वाटलं आपण अधिकारीच नाहीत का काय काय त्यांच्याकडून दीक्षा घेण्याची. नाही, आता स्वतः माताजी नाही म्हणल्यानंतर काय करणार आहे? बाकीच्याचं कोण काय चालणार आहे? ज्यांचं चलत होतं त्यांनी तर रिक्वेस्ट केला, पण हे म्हणले नाही. म्हणले का चांगला सेवाधारी तर त्यांची फार इच्छा आहे तुमच्याकडून दीक्षा ना का? म्हणले त्यांचा गुरु इथं नाही दुसरीकडे, नंतर त्यांची दीक्षा होईल आणि लय प्रसिद्ध होते ना खूप मालामाल होते. आताच्या गुरु सारखं नाही, आमच्या पार्टीत या, लगेच मंत्र ग्रहण करा आणि राधा राधा सुरू करून द्या. पहिले गुरु त्या ओळखीत होते की यांचा गुरु कोण आहे कुठे. त्याने ओळखलं होतं की प्रभुपादांचे शिष्य आहेत. कोणी आनंदमयी माने ओळखलं होतं. हे तुम्ही थोडं शांत बसा. तुम्ही ना मला काही सुधरून देत नाहीत. एक तर माझ्याकडे पुस्तक नाही, काही नाही, मी आनंदाचे बोलत राहतो. काय सांगत होतो? म्हणजे हे होतं हनुमानजी सुद्धा आणि खोड्या करीत होते. यशोकर्माचा मुलगा नळ आणि नीळ अग्नीचा मुलगा होता. नीट लक्ष द्या. हे पण खोडील होते. ऋषी मुनीचे 6 महिने नदीत फेकून द्यायचे. पूजा पाठाचं 6 महिने नळ नीळ काय करायचे? दिलं ऋषी मुनी सगळं पाण्यात फोकून बुडून जायचं 6 महिने. ह्यांना राग आला. हे कारटे म्हणले लई त्रास देते ते वानराचे. हे जे वानर होते ना, हे साधारण वानर नव्हते. हे आपले चिल्लर माकडं वृंदावनमध्ये कुणाची पिशवी घेऊन कुणाचा चष्मा घेऊन पळून जा. माझा एकदा चष्मा घेतला होता. 25 रुपयाचे फुटाने दिले ते ब्रजवासीने. आपका चष्मा लाके देऊ का? म्हणलं हा लाके देऊ. कैसे? 25 रुपये खर्च. त्याच्यात त्याला शिकवलं होतं का काय वाढणार कोणाला ठोक. ते लगेच दिला की चष्मा दिला आणून त्यांनी. अलीकडे त्यांचं ती डेंजर आहे. अलीकडे फ्रुटी 25 फ्रुटी घेते. त्या स्टँडर्ड वाढ आहे त्या वाढणाराचा. आता हे असली माकडं नव्हती ती. देवतांचे अवतार होते. लक्षात ठेवा, देवता होते. वाढणार म्हणजे साधारण नव्हते ती. देवतांचे पुत्र होते. नीट लक्ष द्या. ऋषी मुनीच
ह्या नळनीळने काय केलं, 6 महिने फेकायचे, नदीत फेकायचे, कोणकडे फेकायचे, फाडून टाकायचे, काही पूजापाठाचं. ते म्हणले हे गाढवा हो, लय आगावपणा करता तुम्ही, काही जरी फेकलं ना पाण्यावर तरंगण. काय दिलं, आशीर्वाद नाही दिला, श्राप दिला. तेव्हा आशीर्वाद झाला त्यांना पूल बांधायच्या टायमाला. यांनी दगड पाण्यात टाकलं की तरंगायचं. हा, तसं हनुमानजी सुद्धा खोड्या करायचे, त्यामुळं ऋषीने शाप दिला. काही म्हणतात चंद्रमा नावाचे एक ऋषी होते, त्यांनी शाप दिला हनुमानजीला की जोपर्यंत तुम्हाला सक्तीचा कुणी अंदाज करून देणार नाही, आठवण करून देणार नाही, तोपर्यंत विसरून जाणार. मग उगे गपची बसायचे हनुमानजी, गरीब कोणी बसायचे कुठे. आणि रामाने काय प्रश्न विचारला होता, माझं तर मत आहे, अगस्त्य ऋषीला प्रश्न विचारला उत्तरकांडात, माझं तर असं मत आहे की ह्या वालीपेक्षा रावणापेक्षा हनुमानजीचं बळ जास्ती, तरी सुग्रीवला वालीने इतका त्रास कसा दिला, असा प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर आहे, हे काय उत्तर आहे की यांची शक्ती गायब झाली होती ऋषींच्या शापामुळं, ती जांबुवंतांनी जागृत केली. सुंदरकांडाच्या टायमाला ज्यावेळेस लंकेत प्रवेश करायचा होता ना, पलीकडे जायला कुणीच जायला तयार व्हायना. कोणी म्हणायचं मी जाईन पण माघारी येणार नाही, कोणी म्हणायचं मी एवढी उडी आणतो तेवढी आणतो. आणि हे जांबुवंतीने सांगितलं मी तर इतका विचित्र उडी हाणायला. वामन भगवंताचा अवतार झाला, आणि जेव्हा त्यांनी तिसरा पाय पार ब्रह्मांडापर्यंत पुरा वाढवला, तेव्हा मी सगळ्या पृथ्वीला 21 बार प्रदक्षिणा घातली होती, सगळ्या ब्रह्मांडाला. ही समुद्र तर माझ्या पुढे पिल्लोय, पण आता वय झालंय म्हणले माझं. वय झालंय म्हणून नाही तर. आणि म्हणले आता उपाय काय म्हणून हनुमानजीच्या आठवण. हनुमानजी काहीच बोलत नव्हते, एका जागेवर गपचिप बसली होती जवळ, कारण शक्तीचा अंदाजच नव्हता. तर लहानपणी खोडील होतेच. काल मला कोणी तो प्रश्न विचारला होता, वालीन सुग्रीवचे आई वडील कोण. ऋक्षराज नावाचा एक ब्रह्मदेवाचा पुत्र होता, वानर होता तो. नीट आहे का. ब्रह्मदेवात पशीच राहायचं ते सत्यलोकात. एक दिवस कुठेतरी पवायला गेलं, फिरायला गेलं, आणि तिथं कुंड पाहिला. पण हे जे हातात काहीतरी होतं, ती ह्याची छाया प्रतिबिंब ते कुंडात पडलं. त्याला वाटलं कोणीतरी मोठा वानर दिसतोय आतमध्ये, म्हणून त्याच्या संग उडी हाणली, त्याला लढायला गेला, तिथे बाईच झाला. ऋक्षराज काय झाला, सुंदर स्त्री झाला, तरुण मुलगी झाला. बाई म्हणलं मोठ्या बाईला म्हणतात, मुलीला बाई म्हणत नाही. काही लहान मुलीला सुद्धा बाई म्हणतात. तो निराळा प्रश्न आहे. खूप सुंदर होता तो. सुंदर म्हणजे देवताचे मन आकर्षित करण्यापूर्वी इतका सुंदर झाला. सूर्य आकर्षित झाले, त्याच्या सुग्रीव नावाचा मुलगा तयार झाला त्याच्याकडून. म्हणजे आता सुग्रीवची आई कोण, ऋक्षराज. आणि इंद्र आकर्षित झाला, त्याच्याकडून एक मुलगा तयार झाला, तो वाली. दोन्ही मुलं घेऊन एका ह्याच्यात झोपलं होतं उपवनात कुठेतरी. रात्री सकाळी पुन्हा वानर झाला पहिल्यासारखं, ब्रह्मदेवाकडे गेला पुन्हा. ब्रह्मदेवाने त्याला किष्किंधाचं राज्य दिलं. काही काळ तो त्या राज्य केलं. पुढे वालीला राजा बनवलं आणि सुग्रीवला युवराज बनवलं. हनुमानजी पुढं सूर्याकडं हे विद्या शिकायला गेले, कारण सूर्यनारायणाने सांगितलं होतं त्याच दिवशी, ज्यावेळेस सूर्याला खायला गेलते ना, जुग सहस्त्र योजन पर भानू ले होता हे मधुर फल जानू.
मधुर फल, काहीतरी खायचं मधुर फळ आहे म्हणून तिथे गेले होते. हजारो योजन वर असणार, लाखो योजन, लाखो किलोमीटर, अब्जो किलोमीटर सूर्य वर आहे. तिथपर्यंत उड्डाण केलं. म्हणजे काय समुद्र वलांडायला तर काही वाटलं नसेल त्यांना, ही चिल्लरच वाटलं असं. वायू देवताचे पुत्र आहेत. शरीराचा भाग कसा आहे? वायू निर्मित आहे. विमानात वायूमुळे विमानं उडतात. ते कशाने उडवतात विमानं? हे रेल्वे पळते कशाने? काय वाजत? अवघड झालेलं आहे. असा आशीर्वाद दिला की मी ह्याला विद्या शिकवीन. मोठं झाल्यावर गेलं तिथे विद्या शिकायला. पाहिलं सूर्यनारायणाने की आलाय बाबा, कोण आहे? म्हणले हो लहानपणीचा दिसतो, आता तर मोठा झालाय. लहानपणीला गिळायला मला आला होता. म्हणले आता काय सोडणार? म्हणले कशाला आला रे बाळ? म्हणले मला विद्या शिकवा. त्याला वाटलं ह्याला भूक लागल्यावर आपली पुण्यतिथी करायची. नाही रे बाबा म्हणले, तुझं विद्या शिकायला आम्हाला टाइम कुठे? म्हणले मी सारखं चक्कर असते, मी रथावर बसलेलो, तू विद्या शिकायला ते एखाद्या माझ्यासारखं कुठेतरी एका स्थानिक ठिकाणी बसला पाहिजे, तू समोर बसला पाहिजे आणि मग मी तुला सांगितलं पाहिजे ही रथ चालू राहणार, तू कसं शिकणार? ते म्हणले मी शिकणार. चालू राहतात म्हणले, चालू राहतं, परंतु मग तू माझं तोंड, तुझं तोंड माझ्याकडे पाहिजे. म्हणले मी उलटा चलन, कारण पाठ तुमच्याकडे म्हणलं तुम्ही कसं सांगणार आहे? गुरुकडे पाठ करणं चांगलं नाही म्हणून उलटा चलन. म्हणले उलटा चलशील? हा म्हणले उलटा. म्हणले गुरुच्या समोर. तुम्हाला कळलं नाही? गुरु ज्ञान सांगायला त्याच्या समोरच उलटा चालायचं, उपार्ट चालायचं म्हणल्यानंतर ज्ञानाचा उपयोग काय? सरळ मार्गाने चाललं पाहिजे. उपार्थ चाललं म्हणजे गुरुचं ऐकणच नाही. विद्या घेऊन माझे गुरुशी जिजो, असं म्हटलेलं आहे रामचरित मानस. विद्या घेऊन, विद्या ज्ञानेश्वरीत म्हटले, विद्या अधम जाती विद्या. अरे काय करतो तू? लेख पुढील भो कसं दिसत ना. काय सांगत होतो? विद्या घेऊन उलट गुरुच्या जो विरोधात चालतो. विद्या घेऊन माझी माजतो, गुरुवरच माजतो. आदम जाती रामायणात आदम जाती मय विद्या पाहे आणि बहे जाता आहे दूध पिया. आदम जाती मय विद्या पाहे बहे जाता आहे दूध पिया. कोण म्हणते? हे काकभ्रुशुंडी. काकभ्रुशुंडी गरुडजीला सांगतात. इथोपाई काय म्हणतात? मी आदम होतो, आदम जातीत जन्म झालेला होता, शूद्र जातीत, आणि आदम जातीत मला विद्या प्राप्त झाली. आदम जाती मै विद्या पायी, विद्या पायी म्हणजे विद्या प्राप्त झाली. परंतु बहे जाता काय कसं झालं? म्हणले बहे जाता आई दूध पियाय. आई शब्दाचा अर्थ साप, सापाला दूध पाजल्यासारखं झालं म्हणले. कारण मी गुरुचं ऐकत नव्हतो, गुरुच्या विरोधात केलं होतं, गुरुच्या उपर्ट. गुरु आला तर एक बार हर मंदिर महोज पत्र हो शिव नाम, गुरु आये हो अभिमान ते उठ नकी न प्रणाम. महाकालेश्वराच्या उज्जैन नगरीमध्ये मी एक बार महाकालेश्वराच्या मंदिरात जप करीत बसलो होतो. एक बार हर मंदिर महो जपत रहो शिव, गुरु आये हो अभिमान. गुरु तिथं आले, मंदिरात पाहिले, परंतु उठून मी त्यांना प्रणाम नाही म्हणले. का? आदम जाती मै विद्या पाहे. आदम जातीत मला विद्या अंतर झाला होता. गुरु काय चिल्लर आहे माझ्या पुढं, मी ज्ञानी.
अधम जातीमय विद्या पाहिन बहिजता आही आही म्हणजे सापाला दूध पाजल्यासारखं झालं ते. अरे म्हणले हनुमान माझ्या समोर उपार करताना नाही म्हणले ज्ञान प्राप्त करण्यासाठी म्हणून तुमच्याकडे तोंड करून पाठी मागं 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 चालत राहा. सूर्याचे शिष्य आहेत हनुमानजी. कोण हनुमानजीचे गुरु कोण? आपण काय म्हणतो त्यांचं ज्ञान कसं आहे एखाद्याला त्याला जर उपमा द्यायला लागलं सूर्यासारखं ज्ञान आहे. हे तर डायरेक्ट सूर्याचे शिष्यच येतं. सूर्याकडून ज्ञान घेतलं हनुमानजीने. आणि पुढे हे सूर्यनारायणाने सांगितलं सुग्रीवच्या पार्टीचं सुग्रीव संघराचं शिष्य आपल्या शिष्याला काय सांगितलं? मुलासंग राज्य. मुलासंग कोण? मुलगा कोण? तुला एवढं ज्ञान दिलं नाही ही दक्षिणा की माझ्या मुलासंग त्याचं रक्षण करेल. त्यांनी काही रक्षण केलं नाही. रक्षण कुठे केलं? वाली ह्याच्या मागे लागायचं. हे बाब तुझं बस आली तुझं संरक्षण असलं म्हणजे मला बरं वाटतं. बस काय सांगत होतो? हा काही त्यांना त्याचं ज्ञानच नव्हतं. आता ही कथा मी तुम्हाला हे सांगितलं की वाली कोण कोणाचा मुलगा होता, नळ कोणाचा होता आणि तो काय नील कोणाचा होता, वाली सुग्रीव कोणा माहिती राहीन कधी आम्ही तोच प्रश्न विचारला होता ना. वाली हे सुग्रीव ऋषिमुख पर्वतावर राहतात कारण वाली त्याच्या मागे लागायचं. वाली हे कर्माचं प्रतीक आहे. रूपक करतात कधी कधी आणि कर्म कुणाला सोडित नाही. असं सांगितलंय शास्त्रामध्ये. लाखो जरी गायी असल्या तरी वासरू आपल्या आईपाशीच जात. फक्त गावरान गाईबद्दल सांगतोय, जर्सी बद्दल नाही सांगत. जर्सीचं वासरू गमेल्याकडे जात. गमेल्याकडे म्हणजे त्याला डायरेक्ट गाईला आईला प्यायला सोडितच नाही. गमेला दूध वाटते तिथं जाऊन जिथं गमेला असेल तिकडे जाऊन पण आईकडे जातच. पण गावरान गाईचं जे वासरू आहे ना ते डायरेक्ट आपल्या आईपाशीच जातं. तसं कर्म ज्याचं आहे ना त्याच्या संगत जातं कंटिन्यू. जेथे जातो जेथे कपाळ सरसे तुकाराम महाराज म्हणतो कुठं जा तुमचं कर्म तुमच्या मागच आहे. म्हशीचं तर ते जे आलं ते म्हशीचं जो सोडलं ना ते आईकडं जात नाही, गमेल्याकडे जात नाही, मालकालाच प्यायला बघत, मालकाला डुसण्या. नाही बरं का ट्रकवाल्यानं किती बोंबलला ना हरण वाजू वाजू हरण वाजू वाजू तरी म्हैस त्या ट्रकला घासायला मान घासायला सुरू करते उभा केल्यावर पण जात नाही. ह्याला टॉमी घेऊनच उतरावं लागतं का. 2 ठोकं टाकले मग हा करून झालं. त्यामुळे मला कोणी म्हशीचं दूध आहे म्हणलं ना मी म्हणत असतं दूध घट आहे का? नाही घट आहे. कशाच आहे? म्हशीचं राव करतं आणि तसं नकोच. म्हशीचं दूध म्हणल्यावर बुद्धीच भ्रष्ट हा. एखादं मी सांगत होतो की वाली हा त्याला सोडीतच नसो कुठं सरतून येत. कारण अजून एक कथा आहे. सुग्रीव ह्यांना वाढणाऱ्याला 10 दिशेला सीताला जाण्यासाठी तिथल्या दिशेचा खुणा सांगायला लागला. पुरेला गेल्यानंतर इतक्यापर्यंत जाऊ शकतात, तिथं अमुक पर्वत आहे, तिथून पुढं उदयाचल पर्वत आहे, त्याच्या पुढे जाता येणार नाही, तिथून पुढं माणसाचा प्रवेश नाही, इकडं आस्थाचल पर्वत आहे, इकडं जाऊ नका, पाताळात इतक्या खाली गेलात त्याच्या पुढे जाता येत नाही. वर कोणीतरी विचारलं म्हणलं तुम्हाला एवढं माहिती कसं? म्हणले वाली माझ्या मागं लागला होता.
ते मी साऱ्या दुनियात फिरायचो, पण त्यामुळे मला ब्रह्मांडाची फार ज्ञान झालेलं. म्हणले मग इथं, म्हणले इथं येत नाही, ऋषीमुख पर्वत आहे. ऋषीमुख म्हणजे सत्संग, ऋषी म्हणजे संतांचं मुख, ऋषींचं मुख म्हणजे सत्संग. सत्संगात गेलं की कर्म काही करीत नाही. कथा ऐकणाऱ्याला काही कर्म करीत नाही, कारण यमानी सुद्धा सांगितलंय चित्रगुप्ताला, कथाच्या टायमाला जर कथेत बसला असेल तर त्याचं काही लिहू नका, जो अप्लाय म्हणून सुद्धा लिहू नका. जो अपायला का व्हायला इथे येऊन बसायचं आहे. काही लिहायचं नाही. मग कथेकाळीची आज्ञा नाही, कथेकाळीची आज्ञा नाही त्यांना लिहायला. म्हणून ऋषीमुख पर्वतावर वाली थांबा, हे सुग्रीव थांबत होता. मला सांगायचे तात्पर्य, त्या ठिकाणी हनुमानजी 2-4 जाबुवान वगैरे तिथं राहायचे. राम पंप सरोवरावर आले की सुग्रीवला पता लागला की 2 ऋषी मुनीचा वेश धारण करून 2 जण क्षत्रिय आलेले. म्हणले क्षत्रिय कसे होत? म्हणजे धनुष्यबाण आहे त्याच्या संग. ऋषी मुनी धनुष्यबाण कशाला संगत येते? वेश ह्याचा ऋषींचा आणि धनुष्यबाण संगत ठेवलेलं आहे. ह्याला संशय वाढायला, कारण ह्यांना पत्ता दिला होता. कशामुळे बोल? काय सांगत होतो? राक्षसाने एक पत्ता दिला होता आणि शबरीने एक पत्ता दिला होता. राक्षस कोणता? कबंध नावाचा राक्षस रामाने मारला. हात लांब होते त्या कबंधाचे. शरीर पाहिलं तर एवढंच, इथून वर एवढंच. हे बी डोकं ह्याच्यात घुसलेलं होतं छातीत, इंद्राच्या माराने वज्राने. पण मरू शकत नव्हता. ब्रह्मदेवाने त्याला वर देऊन तुझं आयुष्य लई मोठे. मी इंद्राने त्यांनी सांगितलं, तुम्ही माझी व्यवस्था, आता मी काय करू? एवढं माझं सगळं वज्राने आतमध्ये गेले, नुसतं कबंध राहिले. ह्या एरियाला कबंध म्हणतात. छातीपासला एवढा एरिया कबंध म्हणतो. तेवढंच राहिले म्हणले. नीट आहे का? मग मी खायचं कसं? म्हणले तुझे हात लांब होते. त्याचे हात इतके लांब होते की रावण, भावार्थ रामायणामध्ये लिहिलंय मराठीत, रावण तिकडून जवळच ते शूर्पणखाचं नाक कान कापलं ना आणि खरदूषण मारले, तेव्हा रावण तिकडून राक्षस पाठवायचा. कधी 11, कधी 100, कधी 200 राक्षस पाठवायचं की रामन ते कुठे दिसतील तिथं काटा काढा मग. आणि हे कबंध काय करायचं? त्याच्या तडाख्यात त्याच्या कक्षेत आलं, हात लांब होते त्याचे काही योजन. आता आपण म्हणतात ना, आमचे आपल्या हातले आपल्या नादी लागायचं नाही, आपले हातले लांब आहेत. मी म्हणत असतो कबंधचे अवलाद आहे. भले हजारो हात लांब, हजारो योजन हात लांब लांब व्हायचे. तो ते राक्षसालाच गिळून टाकायचं हक्क. रावणाने ह्यो रामाचं काम करायचं. लक्ष्मणाला रामाला पकडायचा प्रयत्न केला त्याने, गिळायच्या. लक्ष्मणाने तलवारीने हातच तोडून टाकले. त्याने ओळखले देव आहेत. ही साधारण लोक नाही. त्याला आशीर्वादच तसं दिला होता की कुणी जर हात तोडले ना तुझे समजते, ते लोकांचं तुझा उद्धार करणार, ते मारणार तुला, त्याच्या हाताने तुझा उद्धार, ते रामच असणार आहे. तो म्हणतो लवकर मारा. आता म्हणले सूर्यास्ताच्या आधी मला जाळून टाका. तुम्हाला ओळखलं म्हणलं ना, आणि मी तुम्हाला पुढची कहाणी सांगत. तो गंधर्व होता. मारल्याबरोबर दिव्यरूप प्रकट झालं, त्याला पेटवलं, जाळला. त्याने सांगितलं की इथून पंप सरोवरला जा. त्याच्या अलीकडं शबरी माता भेटल. शबरी माता आणि तुम्ही, शबरी बी तुम्हाला मार्ग सांगन आणि मी सांगतो
सुग्रीव संघ मैत्री करा. त्या हिशोबाने राम शबरीच्या आश्रमातून रामचरितमानस मध्ये लिहिले ताही देनी गती राम उदारा शबरी के आश्रम में पगुदारा. ताही देनी म्हणजे त्या कबंदला मारलं, त्याला ताही देनी गती राम उदार. गती म्हणजे त्याला मुक्त केलं, उदार भगवंतानी रामाने. आणि शबरीच्या आश्रमात आले. शबरीने सुद्धा काय सांगितलं, सुग्रीव संघ मैत्री करा, कारण मी शबरीची कथा नाही सांगणार, कारण ते टाइम लागतो त्याला, पुरी सांगितलेलं पण. आणि मग राम तिथं आल्यानंतर हनुमानजीला दिलं पाठवून, की दोघ जण कोण येतं बघा, लवकर मला कळवा, वालीचा कार्यक्रम असेल. षडयंत्र वालीने केलं असणारे, तो तर इथे येऊ शकत नाही. परंतु ह्या लोकांना पाठवून दिला असेल, माझा वैरी सुग्रीव तिथं राहतो, मी तिथं जाऊ शकतो नाही, तुम्ही का सुपारी दिली असणार आहे. यांना सुपारी दिली असेल क्षत्रिय लोकांना, पता काढून घ्या नेमकं कशासाठी आले ते अंदाज. म्हणले हनुमानजी तुम्ही हुशार आहे, बुद्धिमत्ता वरिष्ठ ज्ञानेन अग्रगण्यम. सगळ्या ज्ञानात तुम्हीच हुशार आहे, तुम्हीच जा बरं, दुसऱ्याला दुसऱ्याचं काम नाही. ह्यांनी गेले की ही ब्राह्मणाचं रूप धारण करू. रामाला ते काय पटले का, जसं आहे तसं याय पाहिजे होतं. निर्मल जन सोई मोही पावा, मोही कपट छळ छिद्र न भावा. देवाला निर्मळ माणसं आवडतात, कपट आणि छळ छिद्र करणार जवळ उभं करीत नाही ते. पण तुम्ही सुद्धा षडयंत्र करीत जाऊ नका. षडयंत्र केलं ना भक्तीत येऊन सुद्धा वाया जातात. षडयंत्र छळ कपट केलं की त्यांनी दुसरंच रूप धारण केलं, वानराचं रूप दिलं टाकून आणि ब्राह्मणाचं रूप. आणि संस्कृत मध्ये बोलायला लागले. आता सूर्याचे शिष्य इतके फास्ट संस्कृत बोलत होते, राम त्यांची स्तुती करायला लागले, वा वा लक्ष्मण काय सुंदर बोलतात ना. हनुमानजी इतके सुंदर बोलतात की हनुमानजी नाही म्हणले, कारण ते ब्राह्मण देवता होते ना, पण रामाने ओळखलं होतं. एवढं सुंदर ही व्यक्ती असं इतकं सुंदर बोलतात की एखादा शत्रू जरी मारायला आला तरी त्याच्या हातातलं शस्त्र गळून पडन, एवढं बोलणं त्याच्यावर काय पावर आहे. आणि किती व्याकरण काय ते लयबद्ध बोलतात, एकदम शब्द अडखळत नाहीत, काय नाही होते, इतकं सुंदर संस्कृत मध्ये बोलतात. भावार्थ रामायणात तर दुसरंच सांगितलं. भावार्थ रामायण सांगितलं की राम झोपले होते आणि लक्ष्मण जागे होते. राम बी जागेत होते आणि लक्ष्मणाच्या मांडीवर झोपले होते. आणि हनुमानजीने ते हे कोण आहेत म्हणून परीक्षा पाहण्यासाठी तिकडून आणायचे, पर्वत ह्यांच्या अंगावर टाकायचे. लक्ष्मण एका बाणाच पर्वत तिकडे लांब फेको. 5-6 रामाने म्हणले बघ वानर किती सुंदर आहे, जन्मजात कोपी नाही त्याची, जन्मजात सोन्याची कोपी नाही बरं का त्याला. पक्का ब्रह्मचारी, सोन्याची लंगोटी जन्मजात आहे. हा आईच्या पोटात जन्मले तेव्हाच आहे, जसं कर्णाला कवच कुंडल होते ना, तसं हनुमानजीला जन्मजात सोन्याची. असं भावार्थ रामायणात लिहिलं की, आणि असं सांगितलं होतं की हे जो ओळखेल तो तुझा गुरु, तोच तुझा देव. हनुमानजीने ऐकलं की हे ओळखले हेच माझे गुरु, इथून पाया पडला. तिथून पुढं ही साधारण लोक नाही. पण ह्याच्यात बाकीच्या रामायणात असं वर्णन आले की ब्राह्मणाच्या रूपात आले आणि विचारायला लागले. त्यांची एक चूक झाली, स्वांग केलं ना, कधी कधी स्वांगामध्ये चुका होते.
सोंग केलं ब्राह्मणाचं, गेले गेले पाया पडले रामाचे. ती मिस्टेक झाली. तिथं गेले आशीर्वाद द्यायला पाहिजे. कल्याण क्षत्रियाला आशीर्वाद द्यायचा ब्राह्मणाने, आणि काय केलं, पाया पडले. तर रामाने ओळखलं सोंग बिघडलेले म्हणजे जमले नाही. कठीण भूमी कोमल पदगामी, जमीन या ठिकाणच्या दगडाची हे पर्वतन हे नाही ते कठीण भूमी म्हणले. पायात काही नाही तुमच्या, आणि अशा वनात का फिरता. कोमल पद, पाय तुमचे कोमल आहेत कमळासारखे, कसं सहन करता. आणि एवढं कोमल आणि हातात धनुष्य वगैरे, आपण कोण आहात. रामाने सांगितलं कौशलेस दसर काय चोपाई करून गेलो, पाठ असणारी चोपाई सर. कौशलेस दशरथ के जाय, हम पितु वचन मानी वर आहे, हम पितु वचन मानी वन आहे. कहाणी सांगितली, स्वतःच घडलेला इतिहास सांगितला. दशरथ राजाचे आम्ही राजकुमार इथं वडिलाच्या आज्ञे पिताचं वचन पाळण्यासाठी वनात आलो. म्हणले तुम्ही कोण आहे. आमचा परिचय आम्ही तुम्हाला सांगितला, तर तुम्ही कोण आहेत म्हणले. हनुमानजी पायावर पडले, त्यांना माहिती पडलं राम आहे, श्रीराम आहे हे माहिती पडेल. पायावर पडेल, वटांगण घातलं. अहो म्हणले ब्राह्मण देवता पुन्हा पुन्हा पाया काय पडतं. ब्राह्मण आहेत तुम्ही, क्षत्रियाला आशीर्वाद द्यायचा असं पाया का पडतं. म्हणले मी ओळखलं नाही, मी जीव आहे. पण तुम्ही कसं काय नाही ओळखलं मला. काय म्हणले, मी जीव आहे, मी देवाला कसं ओळखील. पण तुम्ही देव आहे, तुम्ही मला ओळखायला पाहिजे. शास्त्रात काय सांगितलं, गीतेत काय सांगितलं. बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जन तान्य हम वेद सर्वांना तो वेद परंतु. भविष्यानीच भूतानी माम तो वेद न कच्चिन, वेद हम समिततानी वर्तमानानी चार्जुन. भविष्यानीच भूतानी, भूत भविष्य वर्तमान सगळं ज्ञान असतं मला, मी सर्वज्ञ. आणि हे कसं कळलं नाही, मी कसं काय तुम्हाला कळलं नाही. हनुमानजी म्हणतात देव आहेत तुम्ही नाही ओळखलं तर मी जीवच आहे. मी देव तुम्हाला थोडंच ओळखणार आहे, पण तुम्ही मला ओळखायला पाहिजे होतं. मला विसरलात तुम्ही, म्हणून रडायला, पाया पडून रडायला. म्हणजे मग सगळं परिचय सांगितला, असं असे सुग्रीवचा मित्र आहे मी. तिथपर्यंत चला म्हणले. म्हणजे सुग्रीव कुठे, सुग्रीव वर आहे म्हणले, ऋषीमुख पर्वत. अरे म्हणले मग आम्ही तिथे कशाला जायची गरज आहे, त्यालाच खाली म्हणले. सत्संग करून वर गेलेला आहे तो ऋषीमुख. ऋषीमुख पर्वतावर म्हणजे ऋषीचा सत्संग करून तितक्या वर चढलेला आहे. त्याला खाली आणायचं कशाला, आता आपण वर उलट त्याला वर न्यायचं, खाली कशाला आणायचं. खाली नको, आपणच तिथं जाऊ. हनुमानजीला म्हणले अरे एवढा मोठा ही पर्वत आहे, कोणतं जायचं उंच कशाला जाणार आहे. त्याला काय होतं, म्हणले मित्रता करायसाठी जायला पाहिजे म्हणले. समानशीलस्य शक्य. समानशील म्हणजे आम्ही क्षत्रिय राजाच्या कुळातले राजघराण्यातले मुलं आहोत, राजकुमार आहोत, तो वाढणार आहे, त्याचं आमचं समानशील कसं काय म्हणले. ह्यो राजकुमारच होता, युवराज होता, त्याची बायको नाही, त्याची बायको रुमा वालीने घरात घातली, ज्याला हकलून काढलेले ते विमानात फिरतोय बोंबलत. त्याची बायको नाही, तुम्हाला बायको नाही, तुमची बायको रावणाने नेली, तुम्हाला वनात ढाकलून दिले.
तुम्हाला बी कुणी नाही, त्यामुळे मित्र तर होऊ शकते म्हणले. तुम्ही त्याचं राज्य मिळवून द्या, तुम्ही तो तुम्हाला सहकार्य करीत. हा म्हणले पण वर चढ म्हणले, तुम्हाला चढायची काय गरज आहे म्हणले, मी आहे नाही तर. म्हणले तू काय करशील म्हणले, मी वर नेतो. जेव्हा हनुमानजी रडायला लागल्यानंतर हे म्हणले होते, राम म्हणले होते मनात काही दुःख मानू नकोस, माझं तुझ्यावर एवढं लक्ष्मणापेक्षा डबल प्रेम आहे. लक्ष्मणाला तर आश्चर्यच वाटलं, त्या आईला लहानपणी बसून मी त्यांच्यासाठी वनवास स्वीकारला, लहानपणी बसून सगळं राहतो, एवढी सेवा नाही ती सेवा केली मी, आणि हो आता ते आता भेटल्याबरोबर माझ्या डबल झाला. हा ह्याच्यासारखं झालं म्हणले, ते पोराईसारखं, त्याचे पोराईसारखं पोरीसारखं. आई बापानी लहानपण लहानाचं मोठं 15-16 वर्षाचं हो तर मोठं करायचं, आणि 2-3 दिवसात एखाद्या पोराची ओळख झाली की ती म्हणते तुझ्यासाठी मी जीव द्यायला तयार होईल, आणि आई बापाला सोडीन, साऱ्या दुनियाला सोडीन, पण तुला सोडणार नाही. मग इतका बदल कसा? हा लक्ष्मणला आश्चर्य मारायचं. बातों को तेरी हम बोला ना सके, कधी विसरणार नाही म्हणतो. जब कॉलेज बंद हो जाएगा, जब हम अपने घर चले तुझे याद करेंगे, कुठे गेलं तरी तुझी आठवण कायम राहणार आहे. तसं म्हणले ही आता तू वानर आता इथं प्रकट झाला, ही विकत खेळ कपट, पुन्हा ब्राह्मण होता पुन्हा वानर झालाय, त्याचा ताळमेळ नाही. काय कोण आहे काय लगेच चालतं तुझ्या डबल लक्ष्मणापेक्षा डबल आहे. डबल प्रेम आहे माझं लक्ष्मणापेक्षा, उन्हा काही मनात आणू नको म्हणले, तो लक्ष्मणापेक्षा दोन म्हणजे डबल प्रेम आहे माझं तुझ्यावर. लक्ष्मणाला आश्चर्य वाटलं, पण ज्यावेळेस हनुमानजी म्हणले तुम्हाला तिथे न्यायचंय ना, मी नेतो. दोघं दोन्ही खांद्यावर बसा. दोघाला दोन्ही खांद्यावर बसल्यानंतर लक्ष्मणाला लक्षात आलं की डबल काय चौपटही हो. माझ्यापेक्षा चौपट आहे, कारण ताकद भरतीचे, पण लय फास्ट चालले होते, वाऱ्याचे एकासारखं चालले होते. ए बाबा पाडती ना आम्हाला पर्वतावर खाली दिसून टाकलो, हळूहळू चल ना, पडायची भीती वाटते म्हणले. किती इतका फास्ट जातो म्हणले, पडायचे किती अवघड आहे. हा करता म्हणे सर म्हणले पडायची भीती वाटते होय म्हणले, हो माझ्या डोक्याला आवळून धरा म्हणले, दोन्ही हाताने माझ्या डोक्याला काय करा, दोघं आवळून धरा. लक्ष्मण म्हणले चांगल्या डोक्याला धरा, नाही तर हे बुद्धी बिघडलेली आहे, डोक्यावर हात ठेवल्यावर जर नाही सुधारली तर सुधारली. सुग्रीव पशी नेलं, सुग्रीव भेटले, एकमेकाला भेटले, प्रणाम केला, स्वागत केलं, आणि म्हणले सुग्रीव कथा सांग, इथं कशामुळे राहतो, इथं राहण्याचं काय कारण, ऋषी पर्वतावर राहतं कशासाठी. वाली म्हणले आमचं सगळं जिंकलंय, माझी बायको घेतली ती सगळं. अरे म्हणले भांडण होण्याचं काय कारण म्हणले, आणि इतर असं त्याचं काय कारण म्हणले. महाराज दुधिंबी नावाचा एक राक्षस होता, निडाय का, तो रेडेच्या रूपात राहायचा. वालीवर त्याने हे गेलं, वालीला आवाज दिला, वाली बाहेर ये. वाली बाहेर आला, त्याच्या टांगड्या धरल्या पाठीमागच्या दोन, गार 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 फिरवला, आणि तिथून हिथं फेकला. नाकात वाटातून रक्त पडलं, वाऱ्याच्या झपक्याने रक्त त्या दुदुंबीचं मातंग ऋषीच्या कुपी पुढं गुपा पुढं आश्रमात जाऊन सडा पडला रक्ताचा. ऋषीने बाहेर येऊन पाहिलं तर रक्ताचा सडा कुठून पडला, ते जाणून घेतलं, ते अंतर्यामी होते.
जाणून घेतले हे वालीचा कार्यक्रम आहे म्हणले. वाली नालायक एक नंबरचा. पुन्हा का जर ह्याच्यावर आला, ह्या पर्वतावर मेला म्हणून समजायचं. वालीच्या पार्टीत राहणारा कोणी बी असो, तेव्हापासून वालीच्या पार्टीतला कोणी इकडे येत नाही. वाली मला सोडीतच नसो, कुठे गेलं तरी वाली माझ्या मागत होता. इथं ह्याच्यासाठी येत नाही की ऋषीचा शराप आहे त्याला, त्याच्यामुळे मी इथं सुरक्षित राहतो. पळायला एक नंबर होतच ते. सुग्रीव पळायला एक नंबर, बगुडे होते. हनुमानजीला ते सांगितलं कोण आहे ते बघून ये, जर वैरी असले तर लगेच पळून जातो इथं. पळायचा कार्यक्रम फार. वाली दिसला की पळायचं. म्हटले मग अजून वय भांडण लागण्याचं काय कारण आहे? भांडण लागण्याचं कारण म्हणजे मैदानवाचं एक मायावी नावाचा मुलगा होता. तो बी रेड्याच्या रूपात राहतो. हा तर होताच. यो खूपच डेंजर होता. तू हिमालय संघ लढाई गेला. हिमालय म्हणलं माझी ताकद नाही. शेवटी समुद्रासंघ सगळे संघ गेला, पण कुणी लढाई यमराजापाशी गेला. यमराजाने सांगितलं मी त्याच्या संघ तुझ्या संघ लढू शकत नाही, तुझ्या तोडीचा एकच वाली. वालीने मात्र त्याची पुण्यतिथी गाठली. म्हणजे वाली हे सुग्रीव सांगायला लागलं की वाली खूप बलवान आहे, त्याला जिंकणं फार अवघड आहे. मग मै नावाचा एक मैदानवाचा मायावी नावाचा मुलगा होता. रेड्याच्या रूपात तिथं आला. त्यालाही सुग्रीवाला बोलवलं. काहीतरी ह्याचे बाईवरून भांडण होतं त्यांचं दोघात. वाली बाहेर आलं ना आम्ही दोघं बाहेर गेलो त्याच्यावर लढायला. ते पळालं आणि एक भुयारात घुसला. वालीने मला सांगितलं हे टाइम झालं की वालीने मला सांगितलं 15 दिवस इथं बस दारात, मी याचा काटा काढून येतो. आणि जर 15 दिवसात नाही आलं समजायचं मी येलो म्हणून. एक तर तो तरी मरण नाही तर मी तरी मरण. मी बसलो म्हणजे 15 दिवसांनी 15 दिवस काय महिनाभर बसलो, काही उपयोग झाला नाही. शेवटी रक्ताची धारच बाहेर आली, रक्ताचं पाठच बाहेर आलं. मला वाटलं वालीला मारलं असणार. कारवान आरकान खूप भुयारातून खूप ऐकू येत होता. लय गोंधळ होता आतमध्ये. मी त्या भुयाराला मला वाटलं ती राक्षसी येईन मला मारीन म्हणून भुयाराला एक दगड लावला. मोठी शिळा लागली. मोठी शिळ अरे काय म्हणते ही पुण्यतिथी व्हायला लागली काय हे. शिळा लावली तिकडे गेलो तर ते गंधर्वाने आक्रमण केलं होतं. गंधर्वाने आक्रमण केलं किष्किंधेवर. त्या लढाईत त्यांना हरवलं आणि बाकीचे लोक म्हणले राजा नसलं तर नगर अनाथ झाल्यासारखं होईल, गोंधळ होईल, तुम्ही राजा बना म्हणून मी राजा बनलो. पण वाली त्या मायावीला मारून बाहेर आला. बायली दगडाची शिळा लावली, लात मारून बाहेर काढी शिळा बाहेर इकडं आला ना असं बडीलं मला. माझ्या मागच लागत. इथं सापामुळे येत नाही. रामाने सांगितलं सुनो सुग्रीव मारो वाली एकही बाण. एकाच बाणात वालीचा काटा काढीन म्हणले राम. सुनो आता लईच कमी जास्त झालं. सुनो सुग्रीव मारो वाली एकही बाण शरणागत गयन उभरी हे प्राण. ब्रह्मदेवाला महादेवाला जरी शरण गेला तरी आता तो जिवंत राहणार नाही. ही कथा उद्या होईल. हरे कृष्ण. रामाने सांगितलं की वाणी कुठल्याही पद्धतीने जिवंत राहू शकणार नाही, एकाच बाणात काटा काढून देत. पण सुग्रीवला संशय होता. ते संशय आता उद्या प्रकट करेल. हरे कृष्ण.